महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणराया अवॉर्ड विजेते छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ, जुने एसटी स्टँड, कल्लेश्वर मंदिर, पट्टण कडोली. सुस्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. ग्रामदैवत श्री कल्लेश्वर, आराध्य दैवत श्री विठ्ठलवीरदेव, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री धुळारामांना. छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ सालाबाद प्रमाणे याही वर्षी एक ऐतिहासिक सजीव देखावा सादर करत आहोत. शिवबाचा छावा, शिवबाचा छावा. Winner. Winner. चिक्क्या, नवीन मोबाईल घेतलास? होय, तू घेतलास? पप्पाच आहे. हा, मला वाटलं तुझ्यासाठी तुझ्या पप्पांनी घेतलाय. अरे मला स्वतःचा नकोच आहे. पप्पाचा मोबाईल म्हणजे कसं बिलिंग पण आणि क्रेडिट पण बिंदास वापरा. मोबाईल हातात असला की गेम्स मधल्या प्रत्येक स्टेप मध्ये बिंदास शिरता येतं. पबजी खेळताना मस्त रॉयल पास विकत घेता येतो. आमच्या पप्पाचं तर नेट कनेक्शन कायम बँकिंगशी जोडलेलं असते. होय, खेळताना कळत बी नाही कुठल्या ऑप्शनवर कधी क्लिक केले ते. होय, फटाफट पुढच्या स्टेप मध्ये अनलॉक होत जातात. पॉवर्स घ्या, लाईफ वाढवा किंवा लेवल एकदम ओके मध्ये. अरे पण हे तुमच्या पप्पांच्या लक्षात येत नाही. नाही, तसे आपल्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ कुठं असतोय. आमच्या घरी बाबा ऑफिस मधून आला की त्याला सायलेंट झोन लागतो. आमच्या बाबांना पण टीव्हीवर क्रिकेट न्यूज असं काय तर पाहायचं असतं, पण मी मुद्दाम गेम चॅनल लावतो. मग बाबा स्वतःहूनच त्यांचा मला मोबाईल खेळायला देतात, कटकट नको म्हणून. आमच्या आजोबा तर मला ओरडतात पोरांनी मैदानी खेळ खेळावं म्हणून. मग खेळतो ना आपण पबजी. पबजी सुद्धा मैदानी खेळच आहे. चला पबजी खेळत खेळत जाऊया. Winner. Winner. राम सिंह, लगता है ये शिवा का बेटा संभा बहुत ही अकड़बाज है. जी हुजूर महापीर, हमने बादशाही दरबार की रिवाज सिखा दिया है संभाजी राजा को. तो फिर ये कुर्निशात क्यों नहीं करता? सह्याद्री के पहाड़ पर जंगल में रहने वाले ही ये मराठे, इनको समझाना. राम सिंह चाचा, हमें आपकी जुबान बखूबी आती है, लेकिन हम सिर्फ मुजरा हमारे आबाद साहब को करते हैं. बादशाही तक को तस्लीम देना हम मराठों के खून में नहीं, ये तो आप जैसे राजपूतों का काम है. लगता है इसकी भी तबीयत बिगड़ गई है. गुस्ताखी माफ हो जहांपना, छोटे बच्चे हैं संभाजी राजे, इनके. ठीक है शंभा, ये आपकी उम्र खेलने की है. क्या खेलते हो आप? आम्हाला फक्त मैदानी खेळ आवडतात. भन्नाट रानवाऱ्यात घोड्यासंगे स्पर्धा करणे, मस्तवान वाघाची शेपूट पिरगळून त्याचे दात मोजतो आम्ही. बहुत खूब. शेर का शिकार करते हो? हो, नर भक्षक वाघांना मारावंच लागतं आम शिकाऱ्यांना, नाहीतर. ठीक है. तुम्हें कुश्ती बहुत अच्छी तरह से आती है ना? तो क्या कुश्ती खेलोगे हमारे इस चेले के साथ? जरूर करू, पण आम्ही फक्त बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर डाव मांडू.
आमचा साईजादा उद्या आखाड्यात, मग बघा आसमान दाखवतो त्याला. आहे का तयार? क्या क्या हुआ जहापना? बहुत तेज तर्रार है ये बच्चा. अरे हमने मजाक किया था. राम सिंह, जी हुजूर. ले जाओ संभा को. हुजूर, चलिए शंभूराजे. अलीजा, अगर हुक्म हो तो. जाने दो जाफर खान, बच्चा है, नादान है, पर शेर का पिल्ला है ये. अगर हमारा कोई शहजादा ऐसा होता तो हम भी रौब फरमाते. या अल्लाह. छोरे हाजा गोरे हाजा छोरे नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 कच्ची कैरी जैसा खट्टा नाचो 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 बिच्छू काटा लागे ऐसा नाचो. अरे अजून इथंच? अर्णव काय रे, आम्हाला वाटलं तू पोचला असशील. कुठं रे? घ्या कुठं, अजून हा अल्फाबेटवरच आहे. अरे डेटवर जाणार होता ना तू, गार्गीला घेऊन. ए बाबा, लगेच डेट काय? काल तिच्यानी माझी ओळख झाली आहे. कालचं सोड, उद्या ती तिसऱ्याच कोणासोबत तरी निघून जाईल. हे बघ आत्ता चान्स आहे, तोवर मजा कर. हा, ती येईल आता. तू असा चम्यासारखा बसू नको. अरे आली ती आली बघ. चिराग हे बघ, ती आली आली. मैं देसी दारू बांट ली, मैं बेबी हूँ बम्बाट सी. रिंगा रिंगा रोज लहंगा पटक पटक चली, मेरे आगे पीछे सारे भीगे हैं टली. रा रा, अरे ये का सक्का, ये का सक्का, ये का सक्का. हाय. हाय गाईज. हे काय, तुम्ही दोघी चाललाय डेटवर? का तू इंटरेस्टेड आहेस? नॉट ॲट ऑल. मग कशाला रक्त गरम करून घेतोयस? नो वे. रादर आय नो की पोरगी फिरवायला गरम रक्ताची नाही, गरम खिशाची गरज असते. भिक्कार साला. हे कुठला ब्रँड आहे? इम्पोर्टेड आहे, पॅन्ड्रॉन. माय फेवरेट. हवी आहे? नो, म्हणजे आत्ता नको. खरंच चमे आहेस. अरे दारू सिगरेट खूप कॉमन आहे. पेन हुक्का किंवा कुत्ता गोलीची किक जबरदस्त असते यापेक्षा. बाप रे. का? नाही म्हणजे एवढे बेफिकर वागणं मला नाही आवडत. हो का? हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. पोरी कटवताना यांना मॉडर्न हव्यात, आणि एकदा का ती तुमच्या कब्जात आली की तुमचे पुरुषी अहंकाराचे शेपूट लागलेच वळवळायला. ए गार्गी, कसले अहंकार? ए चम्या गप रे तू. चम्या आहेस तू. तू चम्या बोलू नको मला. तू नाही बोलतेस, हा? गेलीच उडत. चिल यार. अरे आजच्या दिवशी ही चर्चा पाहिजेच कशाला? अरे बडी, लेट्स एन्जॉय एव्हरी मुवमेंट अँड लेट्स मेक ऑन स्टाईल स्टेटमेंट यार. कम ऑन. ढिकचिकी 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 ढिकचिकी. असाच, अगदी असाच हा शंभू देखील भासत होता तुम्हाला. तारुण्याच्या उन्मादात बेफिकीर उधळणारा. पण खरंच का आम्ही असे होतो? जिथे मर्दवीरांच्या तलवारी गंजून पडल्या, स्वतःला दिग्विजयी सम्राट म्हणवणारे परकीय सल्तनतीचे तळवे चाटत राहिले, जिथे प्रज्ञावंतांच्या मुत्सद्दीपणालाही गंज चढला, आणि ज्या रयतेच्या सर्वांगीण हितासाठी आम्ही हा येळकोट मांडावा,
ती रयत देखील दुष्काळाच्या वरवंट्याखाली भरडत राहिली. तिथे आम्ही फक्त एकाकी झुंज देत होतो. एकाकी. घोड्याच्या पाठीवर आमचं सिंहासन लादून फक्त लढणं इतकंच आमच्या हाती उरलं. त्यातही सामान्य गोरगरीब लोक आमच्या भरोशावर या हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याखाली उभे ठाकले. तळहातावर विस्तव घेऊन जगण्या मरण्याचा कस लावून या मातीसाठी लढत राहिले. हार जितीची पर्वा केली नाही की नशिबाच्या गर्ताना दोष दिला नाही. मनगटात दम बाळगणाऱ्यांनी स्वतःचं नशीब तलवारीच्या धारेवरच जोखायचं असतं एवढं आम्हाला कळतं. आणि ज्या हाताने ऐल तंजावर पैल पेशावर हिंदवी स्वराज्याची तटबंदी मजबूत केली, त्रिचनापल्लीच्या गर्विष्ठ पाषाणकोटांना भुईसपाट केलं, पोर्तुगीजांच्या व्हॉइसरॉयला कुत्र्यासारखं ताणून मारलं आणि नाठाळ सिद्धींच्या नाकात वेसण घालून जंजिऱ्याच्या बिळातच वळवळत ठेवलं, त्याच हातांच्या सोबतीनं आम्हाला मूठमाती द्यायची होती त्या औरंगजेबाला. आमचा लढा होता तो याचसाठी, केवळ याचसाठी. जय भवानी. जय भवानी. हॅलो बेबी. बेबो बेबुटल्या. अरे बापरे, बेबुटली रुसली आहे का? एक शब्द बोलू नको माझ्याशी. अगं खरंच आज ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट मीटिंग होती, हलणं शक्य नव्हतं मला. हल्ली रोजच हलणं शक्य नसतं तुला, आणि तुझ्या या हलण्या न हलण्यामुळे घरात पाळणं हलत नाहीये. त्याचं काहीच नाही वाटत तुला? अगं अगं अगं, कुठला विषय कुठं नेते तू? आज आपण बाहेर जेवायला जाणार होतो, ते नाही जमलं. आता याचा आणि पाळणा न हलण्याचा काही संबंध आहे का? आहे, संबंध आहे. बायकोवर प्रेम कसं करावं हेच कळत नाहीये तुला. कधीतरी एखादा ड्रेस घेतलायस का मला हौसेने? घ्या. आता ड्रेसवर गेली गाडी. गाडीचं तर नावही काढायचं नाही. ती शेजारची लुबरी, काणे, कोथिंबिरीची जुडी आणायला कारने जाते. आम्हाला साधी मोपेड तरी मिळावी, पण नाही. अशा लोकांनी लग्न तरी कशाला करावं? अगं काहीही काय बोलतेस? हाऊस मौज तुझी आहे, मग माझी नाही? तशी माझी कुठली हाऊस मौज पुरवलीस कधी? अगं अगं शोना, अगं असं नव्हतं म्हणायचं. ए शोना, हा बघ मी लावतो कुकर. हा वाट लागली सगळी. आज उपाशीच राहायला लागणार बहुतेक. अगं ऐक ना बेबी. मला नाही काय ऐकायचं. अगं बेबी ऐक ना. बेबो बेबुटल्या. बेबो. हे काय, इतका मोठा विजय संपादन करून आलात तरी आपला चेहरा मलूल का? कसला विजय येसू? बाजारात छातवान काढून हिंडणाऱ्या मूठभर रानडुकरानं वेसण घातली म्हणजे आम्ही मोठे पराक्रमी वीर सिद्ध होतो का? असं का म्हणावं? स्वारींचं प्रत्येक पाऊल मोघली सल्तनतीच्या जिव्हारी नख लावतंय. वैराण वाळवंटात तहानेने तडफडणाऱ्या उंटासारखी अवस्था झाली आहे त्या औरंगजेबाची. अजून काय हवं? त्या औरंग्याचं श्राद्ध याच मातीत घातल्याशिवाय या जीवाला चैन पडणार नाही येसू. होईल, ते सुद्धा होईल. जिथे आदिलशाही, कुतुबशाही सारख्या बलाढ्य सल्तनती 6 महिने सुद्धा औरंगजेबाच्या वादळासमोर नाही टिकल्या, तिथे गेली 8 वर्ष आपण एकाकी झुंज देत आहात. या सह्याद्रीचा साधा टवकाही काढू दिला नाही त्याला. महाराज, ही करतूत लहान सहान का आहे? ही करतूत आमच्या एकट्याची नाही, आपलाही सहभाग तितकाच मोलाचा आहे राणीसाहेब. पण या सगळ्या घडामोडीमध्ये होणारी आपली फरफट, ती मात्र आमच्यासाठी वेदनादायी आहे. आमची फरफट? येसू, आम्ही जसे राजे आहोत तसे आपले पतीही आहोत. पण आमची कुठे काय तक्रार आहे? आपली काहीही तक्रार नाही, हीच आमची तक्रार आहे. का का आपल्याला वाटत नाही की आपला पती नेहमी आपल्या सोबत असावा? कवी मनाच्या या राजेश्वरानं कवितांची 4 फुलं आपल्याही पायावर वाहावीत. काहीतरीच.
या सर्वांहून अनमोल आपलं कर्तृत्व आहे आणि तीच आमची खरी सोबत. आपलं रुद्रतांडव करणारं रूप हे आमच्यासाठी सुखाचं कोंदण आहे महाराज. वा येसू वा. आबासाहेबांची सोन शोभलात. जिथं स्वतः तीर्थरूप महाराज साहेबांनी स्वराज्याची सूत्र आपल्या हाती दिली आहेत, तिथं आम्ही आपल्याला शहाणपण काय शिकवावं. आमचे आबासाहेब नेहमी म्हणायचे, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता. पण ही देवता फक्त पूजा करण्यासाठी नाही, हातात भरलेल्या बांगड्यांची नजाकत तिनं मिरवण्यापेक्षा त्याच तिच्या हातात विजेसारखी समशेर तळपावी. आपल्याकडूनही आम्हाला हेच अपेक्षित आहे. राजे, होय येसू. आम्ही आज आपल्याला हे सांगतो आहोत कारण स्वराज्याच्या निर्णायक अस्तित्वाची ही वेळ आहे. चहूकडे वणवा पेटलाय. आज विजयाचं तोरण रायगडाच्या महाद्वारी बांधण्यासाठी आम्ही वापिस आलो. कदाचित उद्या येणारही नाही, मात्र हे तोरण अबाधित राहिलं पाहिजे येसू. ती काळजी नसावी महाराज. आमच्या सौभाग्या इतकंच महाराष्ट्राचं सौभाग्यही आम्हाला तितकंच प्रिय आहे. आपण रक्त सांडलं तरी आमच्या भाळावर कुंकुम तिलक बनून ते अजरामर राहील. ही भूमी बळकावू पाहणाऱ्यांची कबर याच मातीत खोदल्याशिवाय आमची तलवार म्यान होणार नाही. राणीसाहेब, हेच हवं होतं आम्हाला. अगदी हेच हवं होतं. हो हो, हेच होणार. आपण आणि आबासाहेबांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. आपण दौडा दिल्लीपर्यंत. राजा रामांना सोबत घेऊन आम्ही स्वराज्याचा भगवा ध्वज अखंडपणे फडकवत ठेवू. येसू, आम्ही विशाळगडावर दौड करतो, तिथला फितवा मोडून काढतो आणि संगमेश्वरामार्गे पुन्हा रायगडी पोहोचतो. जय भवानी. जय भवानी. राजन, बोला कविराज. जगावं कसं हे महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, परंतु या मातीसाठी लढावं कसं याचं ज्ञान आपण देत आहात. मतलब? अव गेलं 8-9 वरीस हा जीव उधळताय आपण. लाखाच्या पोशिंद्यांनी एवढं बेभान होऊ नये. जरा स्वतःचा जीव सांभाळून काम करावं रयतेसाठी. अव तुम्ही लई महत्वाचा हायसा. बरं म्हाळोजी बाबा. धनी घात झाला. धनी घात झालाय. काय झालं बहिर्जी काका? छापा आलाय संगमेश्वर. काय छापा? इथं संगमेश्वरावर? काय बोलता आहात बहिर्जी काका? गनिम इथं? तुमचा सगळा सह्याद्री पार करून गनिम इथं पोहोचलाच कसा? महाराज, दगा झालाय. कुणीतरी फितूर झालंय. चोर वाटनं लपून छपून छापा टाकलाय. जगदंब जगदंब. म्हाळोजी बाबा, तुम्ही रोखा करा. जी राजे. संताजी, धनाजी, तुम्ही रायगडाकडे दौड करा. आपली पुढे गेलेली फौज घेऊन लगोलग इथं या. वय महाराज. बहिर्जी काका, जी राज. गनिम किती आहे? काही माग लागलाय? वय 3-4 हजार आहेत. तो शेख निजाम बी आहे. कोल्हापूरवर होता. इथं कसा आणि कुठनं काय आला काही समजना झालाय. राजा, 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 तुम्ही निघा. संताजी धनाजीचं जीन चाटल्यात. तुमचा घोडा बी तयार आहे. आपली जमेत फक्त 300-400. शत्रू जोरावर हाय. टिकाव लागायचा नाही. राज, तुम्ही निघा. वय राज, तुम्ही निघा. म्हाळोजी बाबा, पट्टे चढवा. कापून काढू एक एक गनिमाला. हा संभाजी पळपुटा नाही. सिंहाचा छावा कधी शेपूट घालत नाही. मर्द मराठ्याचं रक्त आहे आमच्या अंगात. लढता लढता कटून मरू, पण आता माघार नाही. चला. हर हर महादेव. हर हर महादेव. बादशाह औरंगजेब गाजी जिंदाबाद. इस्लाम के बंदे का कुर्निसात कबूल कीजिए हुजूर. खुशामदीद, खुशामदीद मुकर्रब खान. बहुत खूब, बहुत खूब. अल्लाह ताला तुम्हारी उम्र दराज करे. मुकर्रब खान, इस्लाम के सच्चे गाजी हो तुम.
हमारे जिहाद के असली सिपे सालार हो तुम। हुजूर, आपके इन मेहरबान अल्फाजों के लिए तहे दिल से शुक्रिया। जहांपना, काफर संभा को छावनी के बाहर तक लाया गया है। ठीक है मुकर्रब खान, जल्द से जल्द उस काफर को हमारे सामने पेश करो। बहुत तंग किया है इस काफर के बच्चे ने। उसने हमारे रातों की नींद और दिन का सुकून खराब किया है। लेकिन आज इस्लाम का जिहाद अपने पैमाने पर पहुंचा। सारी कायनात में दिन दिन का अलकाब गूंज उठा है मुकर्रब खान। आज ईद मनाई जाए, जश्न का ऐलान किया जाए सारे हिंदुस्तान में। हुजूर, काफर संभा को रहुल्ला खान, उस इस्लाम के दुश्मन को तख्ते कुला पहनाओ और एक काम करो, उस मक्कार मराठों के छत्रपति को ताज पहनाओ। ताज, घंटी या बंधी हुई टोपी पहनाओ, वो भी मशकरों जैसी। जी हुजूर, हुक्म की तामील होगी। मुकर्रब खान। जी हुजूर। बोलो, क्या चाहते हो तुम? हुजूर, एक इल्तिजा है। हमें मदद करने वाले कुछ घर के भेदियों को थोड़ी बहुत जहांगीर दे दी जाए और उनकी और भी कुछ तमन्नाएं हैं, वो भी पूरी की जाए। इतनी रहमदिली तो आप दिखा ही सकते हैं हुजूर। क्यों नहीं, क्यों नहीं, जरूर। क्या चाहिए उन काफरों को? हुजूर, वो खुफिया तरीके से बताएंगे। उन्हें डर लगता है कि उनकी गद्दारी से खफा होकर मरहट्टे उन्हें शायद जान से न मार डाले। अपने राजा को मारने की तरकीब बताते हैं। दिया, जो चाहिए वो उन्हें दे दिया। शुक्रिया हुजूर। ये संभा तो नहीं आ रहा। जल्द से जल्द उस काफर को हमारे सामने पेश करो। जी हुजूर। या अल्लाह, औरंग्या, दग्यानं वागणाऱ्या माणसाची प्रार्थना ईश्वर कबूल करत नाही. कविराज. जी राजन. काही सुचतंय का? पहा, या बादशहानं आपलं तख्त सोडलं आणि जमिनीला आपला माथा टेकवला. जी राजे. यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग, जो रवि छबी लखतही, खद्योत होत बजरंग, त्यो तू तेज निहार के, तख्त तेजो अवरंग. बहुत खूप कविराज, बहुत खूप. आता याचा अर्थही सांगा या मूर्खांना. बघा कशी माकडासारखी तोंड केली आहेत, काही समजत नसल्यासारखी. जी राजन. ज्याप्रमाणे रावणाच्या सभेत हनुमंताला बांधून आणलं होतं, त्याचप्रमाणे या रावण रूपी औरंग्याच्या दरबारात तुम्हाला बांधून आणलं आहे. आपणाला रणात झालेल्या जखमांमुळे तुमचे अंग सिंदूर लावल्याप्रमाणे चमकत आहे आणि जसे सूर्याच्या उदयाबरोबर काजव्याचा बदरंग होतो, तसे तुमचे तेज पाहून हा औरंग्या त्याचं तख्त सोडून खाली आला आहे. वाह कविराज वाह. एक खामोश, खामोश मक्कार हरामी, जुबान पे लगाम दो. इस्लाम की तौहीन करते हो तुम.
अरे शुक्राने की नमाज पढ़ रहे थे हम। काजी है हम, काजी। जुबान काट देंगे तुम्हारी। हमारी कैद में हो तुम, झुक जाओ हमारे सामने, कुर्री साथ करो हमें। औरंग्या, उगाच कोकलू नकोस. अरे जा, जे करायचं ते कर. सिंहाला कुत्र्याने घेरलं म्हणून तो गर्जना करायचं सोडत नाही. मर्द मराठ्यांचं असंच असतं. कैदेत असला म्हणून तो आपली आब सोडत नाही. या मराठ्यांच्या छत्रपतीचा मुजरा फक्त आई भवानीला आणि रायगडावरील मराठ्याच्या सिंहासनालाच मिळतो. खामोश, खामोश मक्कार काफर, खामोश। सारा हिंदुस्तान हमारे पैरों के तले आ गया है। अब मैं तुम्हारे स्वराज को चींटी की तरह मसल के रख दूंगा, मसल के। मुकर्रम, जी हुजूर। इस काफर कवि को ले जाओ और इस मक्कार की वो नामुराद जुबान काट डालो। जी हुजूर। हुजूर, खजाना खजाना। संभाजी, बेटे संभा, जाने दो, ये दुश्मनी भूल जाओ। तुम हमारी पनाह में आ जाओ, हैं? जान बख्श देंगे तुम्हारी, अल्लाह कसम जान बख्श देंगे तुम्हारी। और संभा, तुम्हारे स्वराज में तुम्हारा खजाना, बेशकीमती खजाना वो कहाँ है, हमें बता दो संभा। और हमें ये भी बता दो कि हमारी मुगलिया सल्तनत में से कौन कौन से सिपह सालार सरदार तुमसे मिल चुके हैं। औरंग्या, हे गडकोट म्हणजेच आमच्या स्वराज्याचा खजिना. अरे शिवरायांच्या पायीचे खडेच आम्हा मराठ्यांचे हिरेमाणिक आहेत. मक्कार हरामी संभा! औरंग्या, लक्षात ठेव, स्वराज्याचा साधा शिपाई तुझ्या पुढे कधी झुकणार नाही. आणि हा संभाजी तर मराठ्यांचा राजा आहे, राजा. शिवाजी नावाच्या सिंहाचा छावा आहे. तुझ्याकडे प्राणांची भीक मागणारा भिकारी नाही. मरणाचं भय मराठ्यांना नसतं औरंग्या. अरे असली 10 मरण मरीन मी, पण मागे हटणार नाही, तुझ्या सारख्या पुढे झुकणार नाही. जबान काट डालो इस काफर संभा के हमारे सामने अभी काट डालो। इतनी गुस्ताखी! संभाजी, माफी मांगो हुजूर की। हट! बेवकूफ हो तुम राहुल्ला खान। तुम्हारे इस बादशाह ने अपने सगे भाइयों के सर काट डाले, अपने बाप को कैद में रखकर मार दिया, आणि असा हा तुझा क्रूर औरंगजेब आम्हाला सोडून दे? राहुल्ला खान, या संभाजीच्या मरणानं स्वराज्य संपणार नाही, उलट नव्या जोमानं तरारून उठेल. या संभाजीच्या विजयेष्णू रक्ताचं शिंपण माझ्या स्वराज्याला नवसंजीवनी देईल. या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात स्वातंत्र्याचा जयघोष वाहील. इथल्या गवतालाही भाले फुटतील आणि या हरामखोर औरंग्याला महाराष्ट्राच्या मातीतच गाडतील माझे मराठे. मक्कार, काफर, रहुल्ला खान मार डालो इसे, खाल खींच डालो इस काफर की. लेकिन इसे मौत धीरे धीरे देना, आहिस्ता आहिस्ता तड़पा कर मार डालो इस काफर को. हमें जितना दर्द इसने दिया है उसका बदला लेना है हमें इससे. इसे ऐसी मौत मारो कि सारे काफर मराठों की रूह कांप उठे, इसकी चीखें रायगढ़ तक जा पहुंचे और उसकी मौत देखकर मराठे बगावत करना भूल जाए. मुगलों का नाम लेते ही थर्रा उठे वो. जाओ राहुल्ला खान, जाओ, इस सारे फसाद की जड़ इस संभा को मिटा दो. जाओ. औरंग्या, समजेल तुला हा संभाजी मरणाला कसं कवटाळतो ते.
आणि रूह तर मोगल तुर्कांची कापेल या मराठ्याचं मरण बघून. उसळेल पुन्हा मराठ्याचं रक्त आणि स्वराज्याचा भगवा ध्वज फडकेल दिल्लीच्या तख्तावर. आमच्या आबासाहेबांनी जगावं कसं हे शिकवलं मराठ्यांना. आणि हा संभाजी स्वराज्यासाठी कसं मरावं हे शिकवेल. माझं मरण मराठ्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवेल. जय भवानी, हर हर महादेव, येळकोट येळकोट, जय मल्हार. तेज प्रलय शौर्यवान रणकंदन शंभू अष्टभुजा चक्रधार रुद्रांश शंभू प्रतिपालक प्रजापती छत्रपती शंभू छत्रपती शंभू छत्रपती शंभू.